काल मुंबईमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणच्या रस्त्यांना सुद्धा फटका बसलेला होता आणि वॉर्डन रोड जो आहे महालक्ष्मीचा तिथला रस्ता सुद्धा खचल्याचा प्रकार समोर आलेला होता आणि काल तात्काळ मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं जिथे हा रस्ता खचलेला होता त्या ठिकाणी हे पॅचेस लावल्याचं पाहायला मिळतं आहे। रस्त्याच्या अगदी मध्यभागी हा खड्डा पडल्यामुळे काल इथली वाहतूक व्यवस्था जी आहे ती पूर्णपणे काही काळासाठी ठप्प झालेली होती। मात्र तात्काळ पाऊस सुरू असतानाच मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं हे सगळे पॅचेस लावून खड्डे जे आहेत ते बुजवण्यात आलेले आहेत। मात्र जेव्हा हा सगळा व्हिडिओ समोर आलेला होता तेव्हा या रस्त्याचं विदारक दृश्य पाहायला मिळालेलं होतं। पुढच्या बाजूला आपण पाहतो तिथे एक खोलवर खड्डा पडलेला होता आणि तिथून अपघात होण्याचे जे काही प्रमाण आहे किंवा तशी शक्यता जी आहे ती निर्माण झालेली होती। मात्र तात्काळ पाऊस सुरू असतानाच हे पॅचेस जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेने लावलेले आहेत आणि आता हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे पूर्ववत कालपासूनच झालेला आहे। मात्र आपण पाहतो की एका ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी हे जे खड्डे आहेत किंवा जे आहेत ते पडलेले होते आणि ते डांबरीकरण करून जे ते पॅचेस लावून बुजवण्यात आलेले आहेत। याबरोबरच आणखी काही ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीच्या दुर्घटना घडलेल्या होत्या। मात्र तात्काळ मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं त्यावरती काम करण्यात आलं आणि त्यानंतर ते खड्डे बुजवण्यात आले। त्याचबरोबर मलबार हिल परिसरामध्ये सुद्धा एका म्हाडाच्या इमारतीचा काही भाग आणि पोर्शन सुद्धा पडलेला होता। मात्र खबरदारी म्हणून ती पूर्ण जी संरक्षण भिंतीचा भाग आहे तो पाडण्यात आला जेणेकरून पुन्हा असा अपघात होऊ नये आणि रस्त्याच्या मध्यभागी महालक्ष्मीच्या वॉर्डन रोडवरती जे पॅचेस लावण्यात आलेले ते सुद्धा आपल्याला आता पाहायला मिळत आहेत। हे जे खड्डे पडलेले होते ते पूर्णपणे आता बुजवण्यात आलेले आहेत आणि रस्ता पुन्हा एकदा वाहतुकीसाठी कालपासून पूर्ववत झाल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन योगेश सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।